डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीची आज मेरिट लिस्ट लागणार आहे, परंतु अजूनपर्यंत साईटवर कोणत्याही प्रकारचे अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे. परंतु थोड्या वेळामध्ये साईटवर मेरिट लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी काही नाही, तुम्हाला एक लिंक देण्यात येईल. त्यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन आय डी आणि तुमचा जन्मतारीख टाकून तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता. परंतु मेरिट लिस्ट लागल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये काय चेक करावं लागते हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या. तर सर्वप्रथम तुम्हाला चेक करणं आहे तुमची कास्ट तुम्हाला दोन प्रकारची देण्यात येणार आहे. एक कास्ट म्हणून राहील आणि एक ॲडमिशन कास्ट राहील. ही कास्ट तुम्हाला सेम असणं गरजेचं आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलियर सबमिट नसतात, त्यामुळे त्यांची ॲडमिशन कास्ट चेंज होते आणि ते कन्वर्टेड टू ओपन कॅटेगरीमध्ये करून देतात. जसे की विद्यार्थी NT OBC मध्ये असतात, त्यांची कास्ट चेंज होते. तर हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन, तुमच्या नावाच्या स्पेलिंगपासून तुम्ही टाकलेले पर्सेंटेज, तुम्ही टाकलेले मार्क्स, हे तुम्हाला संपूर्ण गोष्टी मेरिट लिस्टमध्ये चेक करणं आहे. जर तुमची कोणतीही चुकी असेल किंवा त्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला चूक वाटत असेल, त्यासाठी तुम्हाला वेळ दिला गेलेला असणार आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही संपूर्ण ज्याही तुमच्या चुका असेल त्या तुम्ही चेंजेस करू शकता. तर बघू शकता ॲज पर टाईम टेबल 5 तारखेला तुमची मेरिट लिस्ट, म्हणजे आज मेरिट लिस्ट लागणार, अजून लागलेली नाही आहे, थोड्या वेळामध्ये साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये कोणत्याही प्रकारची चूक वाटत असेल तर तुम्ही 6 तारीख ते 8 तारीख 6, 7, 8 3 दिवस तुमच्याकडे वेळ दिलेला आहे. तुम्ही 3 दिवसामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये ज्याही चुका असेल त्या दुरुस्ती करू शकता. आणि त्यानंतर 10/8/2024ला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. फायनल मेरिट लिस्टनंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट प्रॉपर चेक करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुमचे कॅपराऊंडचा टाईम टेबल अजूनपर्यंत साईटवर उपलब्ध करून दिलेला नाही आहे. आणि यानंतर सीट मॅट्रिक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे कॉलेजेस आहे, किती व्हॅकन्सी आहे, कोणत्या कास्टला किती व्हॅकन्सी असणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट असणार आहे. आणि कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म फिल करण्याचा टाईम टेबलसुद्धा तुम्हाला 10 तारखेनंतर साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रॉपर चेक करणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिला जाईल. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, त्यावरती व्हिडिओच्या व्यतिरिक्त संपूर्ण अपडेट तिथे तुम्हाला देण्यात येत आहे. तर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीबद्दल मेरिट लिस्ट चेक करणे, काही अडचण असल्यास कमेंट्स करणे व डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेत आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.